विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठामध्ये आज आपण एक महत्त्वाचा पाठ अभ्यासणार आहोत। आपण आपल्या आजच्या पाठामध्ये न्यायव्यवस्था हा पाठ अभ्यासणार आहे। याच्या आधीच्या पाठामध्ये आपण भारतीय शासन प्रणाली आणि कार्यकारी प्रणालीचा अभ्यास केलेला आहे। याच्या पाठामध्ये आपण भारतीय न्यायव्यवस्था अभ्यासणार आणि न्यायव्यवस्थामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेची इतिहास, भारतीय न्यायव्यवस्थेची रचना अभ्यासणार। भारतीय न्यायव्यवस्था अभ्यासत असताना आपण भारतीय न्यायव्यवस्थेचा इतिहास जाणणे खूप अत्यंत महत्त्वाचे असते। तर आपण एक छोट्याशा व्हिडिओमधून भारतीय न्यायव्यवस्थेची इतिहास अभ्यासून घेऊ। ना कोई कोर्ट ना जज, बस धर्म ही कानून था। जो न्याय मन में था वही निर्णय बनता था। राजा सिंहासन पर था पर नियम मेरे शब्दों में मैंने सिखाया। राज्य डर से नहीं नीति से चलता। गुप्त काल में न्याय नीचे तक पहुंचा। गांव का विवाद भी सभाओं में सुलझता। जज नहीं बुजुर्ग होते थे। अब फैसले शरीयत से होते थे। काजी बैठते थे और तर्क की जगह फतवे उठते थे। अकबर ने कहा, इंसाफ दिल से होना चाहिए। बस यहीं से कानून ने करुणा की जगह बनी। अंग्रेजों ने कोर्ट बनाए पर बराबरी नहीं थी। जस्टिस फॉर ऑल लिखा था पर लिखा गया था इंग्लिश में। अब कानून जनता का है, न राजा न अंग्रेज। अदालत वही पर अब गवाही संविधान की है। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच्या छोट्याशा व्हिडिओमधून पाहिले आपल्या भारतीय शासनाची प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचा न्यायव्यवस्थेचा इतिहास। प्राचीन काळामध्ये वैदिक संस्कृती ते सध्या स्थितीमध्ये भारत स्वातंत्र्याच्या आधीच्या आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरची आपण न्यायव्यवस्थेची मांडणी पाहिली। भारतीय न्यायमंडळाचा कालखंड आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणेच प्राचीन काळात काय झालं तर प्राचीन भारतात न्यायाची व्यवस्था लोकशाही होती, जिथे ग्रामसभा न्यायालय होती आणि पारंपरिक नियम आणि सामाजिक समाजांचा समारंभाचा समावेश होता। भारतीय न्यायव्यवस्था ही प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत विकसित होत आलेली आहे। प्राचीन काळामध्ये ग्रामसभा हे निर्णय घेत होते आणि या ग्रामसभेचा निर्णय हा शेवटचा निर्णय होता। त्याच्यानंतर ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्था भारत 1600च्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गेला। याच्यामध्ये ब्रिटिशांनी वेगवेगळे कायदे तयार केले। त्या कायद्यानुसार ब्रिटिशांनी भारतीयांना न्याय देण्याचे प्रयत्न केले। त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ 1947 नंतर भारत स्वतंत्र झाला। 1947 जेव्हा भारत स्वतंत्र झाला, 1950 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली। यामध्ये विविध कायद्याने भारताची न्यायव्यवस्था आखली गेली आणि न्यायमंडळाची आधुनिकतेकडे रचना केली गेली। त्यानंतर आताच्या काळामध्ये आधुनिक काळात न्यायव्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश वाढला आहे। डिजिटल न्यायालय आणि ऑनलाईन न्याय मिळवणे सुरू झाले आहे। तुम्हाला सर्वांना परिचित असेल, सध्या डिजिटल अरेस्टिंग हा मुद्दा गाजत आहे। डिजिटल अरेस्टिंग म्हणजे ऑनलाईन पद्धतीने देखील न्याय मिळवून देऊ शकतो किंवा ऑनलाईन पद्धतीने जे कोणी क्राईम करतात त्या क्राईमवर तो क्राईम योग्य आहे की अयोग्य आहे हे चाचपडताळणी केली जाते। समोरची स्लाइड पाहू आपण। भारतीय न्यायमंडळाची रचना। आपल्या भारतीय न्यायमंडळाची रचना ही त्रिस्तरीय आहे। भारतीय न्यायमंडळाची रचना त्रिस्तरीय आहे। सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या अंडर येणारे अधीनस्थ न्यायालय। भारतीय न्यायालयाची ही त्रिस्तरीय रचना अत्यंत महत्त्वाची आहे। अधीनस्थ न्यायालयामध्ये दिवाणी न्यायालय, फौजदार न्यायालय आणि महसूल न्यायालय या न्यायालयाचे प्रकार येतात। दिवाणी न्यायालयामध्ये जिल्हाधिकारी आपल्या केंद्रस्थानी सर्वोच्च न्यायालय असते, तर महाराष्ट्र असा एक राज्यस्थानी उच्च न्यायालय असते। त्या अंतर्गत येणारा ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय हा सर्वात उच्च असतो आणि जिल्हा न्यायालयाखाली मुन्सिफ न्यायालय, सत्र न्यायालय हे असतात। त्यानंतर फौजदारी न्यायालयामध्ये न्यायदंडाधिकारी हा मुख्य असतो आणि महसूल न्यायालयामध्ये महसूल मंडळ, आयुक्त, जिल्हाधिकारी हे वेगवेगळे पद असतात। अशा प्रकारे आपण भारतीय न्यायालयामध्ये 3 वेगवेगळे स्तर अभ्यासलो। त्या 3 स्तरांमध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि त्याच्या अंतर्गत येणारे अधीनस्थ न्यायालय हे आपण अभ्यासलो। न्यायमंडळाची रचना। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय न्यायमंडळाची रचना ही 3 स्तरीय आहे। केंद्रावर सर्वोच्च न्यायालय, राज्यावर उच्च न्यायालय आणि त्याच्या अंतर्गत येणारे जिल्हा न्यायालय।
सर्वोच्च न्यायालय 1950 मध्ये स्थापन झाले. त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 1+33 अशी रचना होती. एक म्हणजे एक सर्वोच्च सरन्यायाधीश असतो आणि इतर त्याला सहकारी न्यायाधीश असतात. त्यानंतर उच्च न्यायालय हे वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे असू शकतात. एका उच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश असतो आणि त्याला सहकारी म्हणून दुसरं इतर न्यायाधीश असतात. आणि जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हाधिकारी हा दंडाधिकारी अधिकारी म्हणून कार्य करतो. सर्वोच्च न्यायालय, सर्वांनी हा चित्र पहा. सर्वांना ज्ञात असलेला हा चित्र सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा आहे. म्हणजे आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे हा चित्र आहे. सर्वोच्च न्यायालयाची चित्र आपल्याला इमारत दिसते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये हा छोटासा याचा लोगो आहे. लोगो मध्ये नाव आहे येतो धर्मोच्चतो स्थळ, म्हणजे धर्माचे रक्षण इथं केले जाते याचा अर्थ आहे. सर्वोच्च न्यायालयाची रचनामध्ये एक मुख्य न्यायाधीश म्हणजे त्याला सरन्यायाधीश म्हणतात आणि त्याला सहकारी म्हणून इतर 33 न्यायाधीश असे असतात. सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख सरन्यायाधीश हा संपूर्ण न्यायालयीन कार्याचे नेतृत्व करतो आणि महत्त्वपूर्ण भूमिका घेतो. सर्वोच्च न्यायालयाचा पहिला काम म्हणजे इतर नागरिकांचे मूलभूत हक्कांचे रक्षण करणे आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीशांमध्ये 33 इतर न्यायाधीश असतात. इतर न्यायाधीश केव्हा काम करतात, जेव्हा एखादा मोठा केस असतो त्या केसमध्ये सरन्यायाधीशाला मदत म्हणून इतर न्यायाधीशांची बैठक भेटली जाते आणि त्या सर्वांमधून न्यायनिवाडा केला जातो. त्यानंतर नियुक्ती प्रक्रिया, सर्वोच्च न्यायालयामधील नियुक्ती प्रक्रिया. सर्वोच्च न्यायालयाची सरन्यायाधीश आणि त्याच्या अधीनस्थ असलेले न्यायाधीश याची नियुक्ती प्रक्रिया जटिल आहे. कॉलेजियम पद्धत या पद्धतीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवडणूक केली जाते. आता आपण पाहू सर्वोच्च न्यायालयाची कार्य. सर्वोच्च न्यायालयाची प्रमुख कार्यामध्ये पहिला काम आहे संविधानाचे रक्षण. भारतीय संविधान समितीने जे आपल्याला संविधान बनवून दिलेले आहे त्या संविधानाचे रक्षण करणे हा न्यायव्यवस्थेची म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाची 395 कलमे, 12 परिशिष्टे आणि 22 भाग या भागामध्ये भारतीय संविधान विभागलेले आहे. या भारतीय संविधानाचे रक्षण करणे हे सर्वोच्च न्यायालयाचे कार्य आहे. मूलभूत हक्कांचे रक्षण करणे, नागरिकांच्या मूलभूत हक्क अधिकार यांचे उल्लंघन झाल्यास न्याय देणे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालय हे भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्कांचे रक्षण करतात. मूलभूत हक्क हे कलम भारतीय संविधानामधील कलम 14 ते कलम 21 ते कलम 34 या अंतर्गत येतात. या मूलभूत अधिकारांचे हक्क करणे सर्वोच्च न्यायालयाची मुख्य कार्य आहे. कोणत्याही नागरिकांचे जेव्हा मूलभूत अधिकारांवर बंधन येतात किंवा त्या अधिकारांचे विठंबना होते, उल्लंघन होते, तो नागरिक सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांविषयी प्रश्न घेऊ शकतो आणि त्या मूलभूत अधिकारांना ते आत्मसात करू शकतो. तिसरा कार्य आहे सर्वोच्च न्यायालयाची अपील ऐकणे. उच्च न्यायालयाच्या निर्णयांविरुद्ध अंतिम दाद मागण्याचे ठिकाण. सर्वोच्च न्यायालय हा आपल्या भारतीय शासन प्रणालीमध्ये भारतीय न्यायालयातील सर्वोच्च संस्था आहे. सर्वोच्च न्यायालय त्या अंतर्गत नागरिकांचे न्यायाबद्दल अंतिम न्याय निवाडा करणारी संस्था आहे. जिल्हा पातळीवर असणारी सत्र न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय आणि राज्य पातळीवर असणारी राज्य न्यायालय यांच्याहून वरी असणारी म्हणजे सर्वोच्च न्यायालय. जेव्हा एखाद्या नागरिकाला राज्य न्यायालय उच्च न्यायालयामध्ये न्याय मिळत नाही असं वाटतं तेव्हा तो नागरिक सर्वोच्च न्यायालयाने धाव घेऊ शकतो आणि त्याच्या अधिकारांविषयी प्रश्न घेऊ शकतो. त्यानंतर चौथा कार्य आहे विवादांचे निवारण. विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालय राज्यामधील इतर 2 राज्यांमधील किंवा केंद्र आणि इतर राज्यांमध्ये जसं भारत सरकार आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये जर काही वाद निर्माण झालं तर ते वाद निवारणाचे काम म्हणजे सर्वोच्च न्यायालय करते. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालय इतर दोन राज्य म्हणजे जसे की महाराष्ट्र एक राज्य झाला आणि गुजरात एक राज्य झालं, ह्या 2 राज्यांमध्ये जर काही प्रश्न आला किंवा काही अडचण आले तर ते काम सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवले जाते आणि सर्वोच्च न्यायालय त्यांची न्यायनिवाडा करतात. यासोबतच 5वा कार्य आहे सल्ला देणे.
सर्वोच्च न्यायालय हे राष्ट्रपतींना कलम 143 अंतर्गत राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतात. त्या सल्ला देण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालय आहे. 6वा कार्य आहे न्यायिक पुनर्विलोकन. एखादी कायदा जेव्हा भारतीय संसद एखादा कायदा बनवते, तो कायदा बरोबर आहे की चूक आहे किंवा भारतीय नागरिकाला तो कायदा लागू पडतो, त्यांच्या अधिपत्याखाली तो कायदा चांगल्याचा आहे याचे पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आहे. एखादा कायदा जेव्हा भारतीय नागरिकाला वाईट असतो किंवा भारतीय नागरिकांचे हक्क अधिकार यांची विटंबना करते, तर त्याच्या विरुद्ध न्याय म्हणजे सर्वोच्च न्यायालय घेऊ शकते. आपण आताच्या स्लाइडमध्ये सर्वोच्च न्यायालयाची कार्य पाहिली. आपण अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा इतिहास पाहिला, सर्वोच्च न्यायालयाची कार्य पाहिली आणि सर्वोच्च न्यायालय यांचे विविध कार्यामधून नागरिकांचे हक्क आणि अधिकार हे कशा प्रकारे बचत झाले हे पाहिले.